सर्वप्रथम या ताडोबा नैसर्गिक व्याघ्र व्ह्यूमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्हिडिओमध्ये। आपले ब्लॉग थोडे लेट येणं सुरू आहे कारण की माझं काही पर्सनल काम सुरू आहे। आणखी 2 महिने लेट ब्लॉग येऊन राहिलेलं आहे, थोडंसं ॲडजस्ट करा। ते काम कुठलं तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये समजणारच। आणि वर्किंग असल्यामुळे एक दिवस सुट्टी असतो आपल्याला, एका दिवसामध्ये पर्सनल काम ब्लॉगिंग हे सगळं मॅनेज करावं लागते। सो त्याच्यामुळे लेट येऊन राहिलेलं आहे। आणि 2 दिवसा अगोदर मी ताडोबाला कोर झोनला टेम्पली असं फिरायला गेलो होतो। सफारी करायचा काही प्लॅन नव्हता। मोरलीपर्यंत असं माझा एक फ्रेंड आहे परिमलला तुम्ही ओळखतच असेल, असं गेलो मोरली गेटपर्यंत, चला जंगल सफारी अशी राईड करून येऊ। सो तिथे गेल्यानंतर कोर झोनमध्ये सध्या ऑनलाईनच बुकिंग चालू आहे, ऑनलाईनच बुकिंग आहे। पहिले तुम्ही महा इको टुरिझम वेबसाईट आहे, तिथून तुम्ही बुकिंग करू शकत होते, पण ताडोबाने आता आपली सेपरेट वेबसाईट बनवलेली आहे। tadoba.org वरून तुम्ही बुकिंग करू शकता। ते सेपरेट वेबसाईटवरून तुम्हाला बोटिंग राईडपासून सगळे बुकिंग त्या वेबसाईटवर तुम्हाला करता येणार आहे। मी खाली लिंक देऊन देणार डिस्क्रिप्शनमध्ये। सो आम्ही तिथे गेल्यानंतर कोर झोनची बुकिंग तर मिळणार नाही असं माहितीच होतं कन्फर्म, पण तिथे गेल्यानंतर इच्छा झाली की सफारी करायला हवं। कोर झोनची सफारी ऑलमोस्ट आपल्याला 2-3 वर्ष होत होते मला कोर झोनची सफारी नाही केली। सो आम्ही काउंटरवर जाऊन विचारलं, तिथे काउंटरवर सफारीची बुकिंग जे जिप्सी होती त्याची बुकिंग तर मिळत नव्हती, पण तिथं कॅन्टर अवेलेबल होते, जे ओपन बस असतात ते अवेलेबल होते। एका बसमध्ये हार्डली 20 to 23 टुरिस्ट जातात। एक बस ऑनलाईन ऑलरेडी बुक झाली होती, ती पण ऑनलाईन होते, ऑफलाईन पण होते, ऑनलाईन पण होते। मग त्याच्यानंतर 9 जण आणखी आले। सो त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्या बसमध्ये जागा मिळाली, तर आम्ही कोर झोनची सफारी केली, ते पण कॅन्टरनी। कॅन्टरमध्ये पण सेम रूट आहे, जिप्सी आणि कॅन्टरचा सेम रूट आहे। आणि काउंटर बुकिंग केल्यामुळे 500 रुपये पर पर्सन। तुम्ही ऑनलाईन करेन तर हार्डली 350 रुपये आय थिंक सो, पण आम्ही काउंटर बुकिंग केली तर आम्हाला 500 लागले। सो 500 देऊन आम्ही कॅन्टर बुक केलं आणि सफारीसाठी निघालो आम्ही। तर इन्सिडन्स असं झाला की मी कॅमेरा सोबत घेतलेला होता, पण कॅमेरा चार्जिंगला लावला आणि स्विच ऑन नाही केले होते, त्याच्यामुळे माझ्या कॅमेरामध्ये बॅटरी नव्हती। जेवढे फुटेज आले तेवढे मी कॅप्चर केले आणि आम्हाला सायटिंग इतकी मस्त झाली, एकदम क्लोज झाली। 20 ते 25 फुटापर्यंत टायगर होती, छोटी लारा आणि कप्स हे मिळाले। ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणारच छोटंसं फुटेज आहे, मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। अगोदर तुम्ही फुटेज बघा, तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा, नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल। या गेटपासचा ताडोबाचा एरिया सुरू झाला इथून, आणि सर्वप्रथम या ताडोबा नैसर्गिक व्याघ्र व्ह्यूमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। 1955मध्ये ताडोबा नॅशनल पार्कची स्थापना झाली, आणि हा जो ताडोबा नॅशनल पार्कचा जो एरिया आहे हा 116.55 चौरस किलोमीटरचा एरिया आहे। आणि 1986मध्ये वाईल्ड लाईफ सेंच्युरी स्थापना झाली, आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरीचा जो एरिया आहे हा 508.85 चौरस किलोमीटरचा एरिया आहे। ज्यावेळेस वाईल्ड लाईफला जागा अपुरी पडायला लागली ना, त्यामुळे ताडोबा नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरी याला 94मध्ये एकत्र केलं, आणि 95मध्ये याला टायगर रिझर्वमध्ये याला घोषित केलं। आता हा जो संपूर्ण जो जंगलाचा जो टोटल एरिया आहे कोरचा, हा 625.40 म्हणजे चौरस किलोमीटरचा एरिया आहे। आणि याला लागून आहे बफर, याला कॉरिडॉर म्हटलं तर बफर आहे। जसं आपल्या घराला कंपाऊंड कॉरिडॉर म्हटलं तर वॉल कंपाऊंड होतं, त्या प्रकारे याला कॉरिडॉर म्हटलं तर बफर आहे। बफरचा जो एरिया आहे हा 1170 चौरस किलोमीटरचा एरिया आहे। आणि आता बफर आणि कोर म्हणून झाला 1700 चौरस किलोमीटरचा एरिया आहे। या 1700 चौरस किलोमीटरमध्ये 115 टायगर आहे। हे ताडोबा नाव याच्यावरून पडलं, जिथं तारू नावाची आदिवासी जमात होती, त्या तारू नावाच्या आदिवासी जमातीवरनं ताडोबा नाव पडलं गेलं। ताडोबा अंधारी, आता अंधारी म्हणजे या क्षेत्रामध्ये नदी आहे, आणि ती नदी अशी घनदाट अरण्यातून वाहत आहे, त्याच्यामुळे तिला अंधारी नाव देण्यात आलं त्या नदीला। आणि त्या नदीवरनं वाईल्ड लाईफ सेंच्युरीला अंधारी वाईल्ड लाईफ सेंच्युरी असं नाव दिलं गेलं। हा जो जंगलाचा जो प्रकार आहे
हा उष्णकटिबंधीय पानगळी प्रकारचा जंगल आहे आणि चिमूळ टेकड्यांनी वेढलेला असून सातपुडा परत अशी निगडीत आहे हा जंगल. जसं आता जंगलाला इंग्रजीमध्ये फॉरेस्ट म्हणतात आणि फॉरेस्ट हा शब्द 6 अक्षरांनी बनलेला आहे, FOREST. आणि आम्ही त्याचा फॉर्म्युला तयार केला, जसं की न्यूज हा 4 दिशांना बनलेला आहे ना, नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ, आणि या 4 दिशा संचार एकत्र येऊन हा मिक्स तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे फॉरेस्टचा फॉर्म्युला, फॉरेस्टमध्ये काय काय बेनिफिट मिळतं आपल्याला. F means food and fruit, O means oxygen, R means rain, E means energy, S means soil, T means timber, tiger and tourist. हे सगळं बेनिफिट मिळतं. इथं सर्वात जास्त बांबू आहे. बांबूचा जो आयुष्य असतो 40 वर्षाचा असतो आणि त्याच्या लाईफमध्ये त्याला एकच फुल येतं बांबूला. इथे जे बांबू फ्लोरिंग झाला 83-84 मध्ये बांबू फ्लोरिंग झाला होता, त्याचा जो बीज पडला हा त्यानंतरचा बांबू आहे. ॲक्च्युली याची पण लाईफ झालेली आहे, याला पण 2021-22 मध्ये याला पण फ्लावर येतात आणि काही बांबूंना सुरुवात पण झालेली आहे फ्लावरिंग म्हणून. आणि आमच्याकडचे पूर्वीचे लोक असं म्हणतात की ज्यावेळी जंगलामध्ये बांबूला फ्लावर होतो त्यावेळी दुष्काळ पडतो म्हणतो, आणि 83-84 मध्ये दुष्काळ पडलं होतं तर लोकांनी याच्या बियाच्या भाकरी करून खाल्लेल्या आहेत. हा आपला इथलाच नाही, पूर्ण विदर्भामधला पूर्ण बांबू फ्लावरिंग मध्ये. हे इथून येत आहे बा सांभाळून ना, हे बघा. चुप चुप, शांत 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 शांत. कॉलर लगायचं. आपल्याला सगळ्याला मिळालं. तुम्हाला छोटी लारा आणि कप्स दिसले असेल, खूप मस्त सायटिंग होती. आणि छोटी लाराला कॉलर होती, काही काही टायगरला कॉलर लागलेली आहे. आणि त्याच्या अगोदर आम्हाला 5 टायगर एकाच वेळेस होते, ते कॅप्चर नाही करू शकले, नाही आले आपल्या कॅमेऱ्यामध्ये. पण 2-3 जिप्सीला अगोदर दिसले होते. तर आम्ही 10 किलोमीटर समोर गेलेलो होतो, तर जिप्सीवाल्यांनी आम्हाला सांगितलं की तिथे 5 टायगर आहे. तो झोन कुठला होता एक्झॅक्ट मला नाव माहिती नाही, पण परत तिथे गेलो, पण ते जंगलामध्ये क्रॉस झाले होते. सो तिथून गेल्यानंतर समोर आणखी गेलो, तिथे आम्हाला छोटी लारा आणि 2 कप्स मिळाले. ते पण सायटिंग एकदम क्लोज मिळाली, खूप मस्त. आणि कोर झोन आहे, खूप मोठा झोन आहे, खूप ताडोबा, म्हणजे मेन झोन कोर झोन आहे. बफर झोन तर आउटसाईड आहे, तिथे तुम्हाला टायगरच बघायला मिळेल, छोटे मोठे प्राणी नाही मिळेल. पण कोर झोनमध्ये तुम्हाला सगळेच मिळेल. आम्हाला ॲलिगेटर मिळालं, आम्हाला डिअरचे 2-3 प्रकार आहेत ते मिळाले. म्हणजे हे सगळं बघून ना इतका आनंद होत होता ना की तुम्ही एकदा सफारीला यायला हवं. आणि आम्ही असं प्रिडिक्शन केलं होतं की विंटरमध्ये जंगल पूर्ण हिरवगार असते आणि आजूबाजूचं काही दिसत नाही, पण शुअरली तुम्हाला सांगतो खूप मस्त मजा आली. दूरपर्यंत दिसत होतं जंगल, तेवढं डेन्स नव्हतं. सो सफारी पण मस्त झाली. एकदा प्लॅन करेल जिप्सीनी जाण्याचा. आणि तुम्हाला जर ऑनलाईन बुकिंग करायचं असेल mytadoba.org मध्ये जा. तुम्हाला तिथं फी स्ट्रक्चर आहे, टायमिंग स्ट्रक्चर सगळं तुम्हाला तिथं बघायला मिळेल आणि बुकिंग करायला मिळेल. तुम्ही नक्कीच एकदा ताडोबाला व्हिजिट करा, खूप मस्त तुमची सफारी होणार. आणि तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आपले ब्लॉग थोडेसे लेट येत आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. समोर आपण 1-2 वेळानंतर रेग्युलर ब्लॉग करणार आहोत, काही पर्सनल काम सुरू आहे. सो हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, टेक केअर.